जय श्रीकृष्ण दोस्तों, आपण आज 24वा श्लोक पाहत आहोत. संकल्प प्रभवान मानस्तत्वा सर्वान् शेषतः मनसेवेन्द्रियं ग्रामं विनियम्यं समन्ततः. सांसारिक वस्तू, व्यक्ती, पदार्थ, देश, काल, घटना, परिस्थिती इत्यादींच्या अनुषंगाने मनात ज्या अनेक प्रकारच्या स्फुरणा होतात, त्या स्फुरणांपैकी ज्या स्फुरणांविषयी प्रियता, सुंदरता आणि आवश्यकता जाणवते, ती स्फुरणा संकल्पाचे रूप धारण करते. त्याप्रमाणे ज्या स्फुरणात ह्या वस्तू, व्यक्ती इत्यादी फारच वाईट आहेत, हे आपल्या उपयोगाच्या नाहीत, असा विपरीत भाव निर्माण होतो, ती स्फुरणा ही संकल्प बनते. संकल्पापासून असे झाले पाहिजे आणि असे होऊ नये अशी कामना उत्पन्न होत असते. अशा प्रकारे संकल्पातून उत्पन्न होणाऱ्या कामनांचा संपूर्णपणे त्याग करावयास हवा. येथे कामान पद बहुवचनात आले आहे, आणि तरी पण याबरोबर सर्वान पद देण्याचे तात्पर्य कोणतीही कशाचीही कामना राहाव्यास नको ही आहे. अवश्यतः या पदाचे तात्पर्य कामनेचे बीज ही राहायास नको हे, कारण वृक्षाच्या एका बीजापासून मैलोगंती पसरलेले उत्पन्न होऊ शकते. म्हणून बीजरूपी कामनेचा त्याग झाला पाहिजे. मनसेवेंद्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः. ज्या इंद्रियांनी स्पर्श, शब्द, रूप, रस, गंध या विषयांचा अनुभव येत असतो, भोग होत असतो, त्या इंद्रियांच्या समूहाचे मनाकडून चांगल्या प्रकारे नियमन करावे. अर्थात मनापासून इंद्रियांना त्यांच्या आपापल्या विषयापासून परावृत्त करावे. समन्तः म्हणण्याचे तात्पर्य मनापासून शब्द, स्पर्शादी विषयांचे चिंतन होऊ नये आणि सांसारिक मान, प्रतिष्ठा, आराम इत्यादीचे किंचित मात्रही आकर्षण नसावे. तात्पर्य ध्यान योग्याने इंद्रिय आणि अंतःकरणाद्वारा प्राकृत पदार्थांच्या संपूर्णपणे संबंध विच्छेदाचा निश्चय केला पाहिजे. अशा प्रकारे 24व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. प्रिय भक्तांनो, आपल्याला नम्र विनंती आहे की हे भगवतीचे जे ज्ञान यज्ञ चाललेलं आहे, याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा आणि पूर्ण व्हिडिओ पास झाले आणि आपल्या दोस्तांना, नातेवाईकांना सर्वांना सबस्क्राईब करण्यास सांगा आणि शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.